ऐसेच बापूसाहेब बुट्टी थंडी जाहली होती पोटी जुलाब होत पाऊठो पाऊठी उलटीवर उलटी एकसरा सर्व औषधांनी कपाट भरले परी एकही न लागू पडले बापूसाहेब मनी घाबरले बहुत पडले विचारी जुलाब उलट्या होऊन होऊन बापूसाहेब जाहले क्षीण नित्यनेम बाबांचे दर्शन घ्यावया त्राण नुरले त्या गोष्ट गेली बाबांचे कानी आणवून बैसविले सन्मुख त्यांनी म्हणाले खबरदार आतापासूनी मलविसर्जनी जाता नये वांती ही राहिली पाहिजे ठिकाणी तया सन्मुख हालवूनी तर्जनी पुनश्च पूर्ववत तया अनुलक्षुनी म्हटले बाबांनी तैसेच तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा केला पहा तात्काळ पोबारा जाहला आराम बुट्टीस एकदा गावी वाख्याचा उद्भव असता जाहला तयांस उपद्रव वांती रेच यांचा समुद्भव कळवळला जीव तृषाकुल पाशीच होते डॉक्टर पिल्ले तयांनी उपाय सर्व वेचले शेवटी जेव्हा काहीच न चले मग ते गेले बाबांकडे होते जैसे जैसे घडले साई चरणी सर्व निवेदिले कॉफी द्यावी की पाणी चांगले विचारिती पिल्ले बाबांस तव बाबा वदती तयाला खा दूध बदाम घाला अक्रोड पिस्त्यासह तयाला प्यावयाला द्या तरण तेणे तयाची राहील तहान होईल सत्वर व्याधिहरण सारांश ऐसे हे पाजिता तरण उपद्रव निरसन जाहले खा अक्रोड पिस्ते बदाम येणे पटकीस पडावा आराम शब्दची बाबांचा विश्वास धाम शंकेचे काम ना तेथे आळंदीचे एक स्वामी साई समर्थ दर्शन कामी आले एकदा शिरडी ग्रामी पातले आश्रमी साईंच्या होता तयास कर्णरोग तेणे अस्वास्थ्य निद्राभंग करविता ही शस्त्रप्रयोग काही न उपयोग तिळमात्र